प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटत असतं की आपण स्वामींना भरपूर सारे प्रश्न विचारतो, तरीसुद्धा स्वामी आपल्याला उत्तर का देत नाहीत. भरपूरशा स्वामी भक्तांना असंही वाटतं की स्वामी माझी नोकरी कधी लागणार, स्वामी माझे प्रॉब्लेम्स आहेत ते कधी संपणार, स्वामी माझ्या मुलाचं लग्न कधी होणार, स्वामी हे आजारपण कधी संपणार, स्वामी माझं घर कधी होणार. असे अनेक प्रश्न स्वामी भक्तांच्या मनामध्ये येतात आणि त्यांना असं वाटतं की स्वामी आपल्याला उत्तरच देत नाहीत. तर प्रत्येक प्रश्नांचं उत्तर काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. प्रश्न: स्वामी माझ्या आयुष्यात सतत अडथळे का येतात? त्यावर उत्तर आहे, स्वामी सांगतात की मनुष्याचे कर्म हेच त्याच्या आयुष्याचा आरसा आहे. पूर्वजन्माची आणि वर्तमान जन्मातील कर्म अडथळ्याचे मूळ असतात. ज्या क्षणी तू मन शांत ठेवून नामस्मरण सुरू करतोस त्या क्षणी दोष कमी होतात. श्रद्धा आणि संयम ठेवलास तर अडथळे आपोआप नाहीसे होतात. प्रश्न: स्वामी माझ्या घरात नेहमी कलह का होतो? उत्तर: स्वामी म्हणतात की जिथे देवाचे नाव कमी आणि दोषदर्शन जास्त तिथे कलह वाढतो. सकाळ संध्याकाळी एकत्र जप केला तर घरात शांती येते. प्रयत्नाने आपले वर्तमान सुधारावे, कारण कलहाचे मूळ अहंकार आहे. प्रेमाने संवाद ठेवा, दोषदर्शन नको. प्रश्न: स्वामी नोकरी व यश का मिळत नाही? उत्तर: स्वामी सांगतात की प्रयत्न करत राहा, पण शंका आणू नकोस. कर्म करणे तुझे काम आहे, फळ देणे माझे काम. स्वार्थाशिवाय केलेल्या कामात यश नक्की मिळते. संयम ठेवलास की योग्य वेळ आलीच की स्वामी कृपा करतातच. प्रश्न: स्वामी मला नेहमी आजार का होतात? उत्तर: शरीर तात्पुरते आहे, पण त्याची निगा राखणे तुझं कर्तव्य आहे. मनातील ताण शरीरावर परिणाम करतो. स्वामींचे नाम घेतलेस तर मन शांत होते. आहार व विचार शुद्ध ठेवलास की शरीर स्वस्थ राहते. प्रश्न: स्वामी मला खूप भीती वाटते, काय करू? उत्तर: ज्याच्या मनात स्वामींचे नाव आहे त्याला भीती वाटत नाही. भीती अज्ञानातून निर्माण होते. दररोज ओम श्री स्वामी समर्थ असा जप कर. श्रद्धेने नाम घेतलेस की स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे राहतात आणि भीती नाहीशी होते. प्रश्न: स्वामी माझं लग्न का होत नाही? उत्तर: प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. फूल वेळ आल्यावर फुलते, तसेच तुझा जोडीदार योग्य वेळी येईल. मग श्रद्धेने प्रार्थना कर, स्वामी तुला योग्य व्यक्ती भेटवतील. प्रश्न: स्वामी माझी मुलं ऐकत नाहीत, काय करू? उत्तर: मुलं आईवडिलांच्या वागण्याचं प्रतिबिंब असतात. प्रेमाने बोला, उदाहरण द्या. घरात दररोज नामजप आणि आरती केल्यास मुलं संस्कारी होतात. घरामध्ये रागाराग नको तर संवाद ठेवा. प्रश्न: स्वामी शत्रू सतत त्रास देतात, काय करावे? उत्तर: जो स्वामींच्या छायेत राहतो त्याला शत्रू काही करू शकत नाही. तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर, द्वेष नको ठेवू. ज्या क्षणी तू शांत राहशील तेव्हा त्यांच्या वाईट शक्ती निष्क्रिय होतील. श्रद्धा ठेव. प्रश्न: स्वामी माझ्या व्यवसायात तोटा का होतो? उत्तर: व्यवसायात प्रामाणिकपणा व संयम असला पाहिजे. लोभ आणि अधीरता वाढली की धननाश होतो. प्रत्येक व्यवहार सत्य ठेवलास तर प्रगती नक्की होते. स्वामींचे नाम घेऊन कार्य सुरू कर. प्रश्न: स्वामी मन नेहमी अस्थिर राहते, काय करावे? उत्तर: मन स्थिर ठेवण्यासाठी नामस्मरण सर्वोत्तम उपाय आहे. दररोज काही वेळ एकांतात बसून जप कर. बाहेरील आवाज कमी झाला की आतील शांती मिळते आणि मग आपल्याला तिथे स्वामींचे दर्शन होते. प्रश्न: स्वामी घरात पैशाची तंगी का होते? उत्तर: धन हे साधन आहे, लक्ष नाही. नको त्या ठिकाणी खर्च करू नकोस. स्वामींच्या सेवेत आणि दानात सहभागी हो. जिथे स्वामींचे नाव आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते. प्रश्न: स्वामी वाईट सवयी सुटत नाहीत, काय करू? उत्तर: वाईट सवयी मनातील तणावातून निर्माण होतात. नामस्मरणाने मनावर नियंत्रण येते.
चांगल्या सवयी स्वीकार आणि नकारात्मक विचारातून दूर राहा. स्वामी तुला बळ देतील. प्रश्न: स्वामी, माझ्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होत नाही. उत्तर: मुलाला आत्मविश्वास आणि श्रद्धा शिकव. दररोज कपाळावर स्वामींचा नामलेप लाव. स्वामींचा जप ऐकवल्यास लक्ष केंद्रित होते आणि बुद्धी तेजस्वी बनते. प्रश्न: स्वामी, घरात नेहमी वादविवाद का होतात? उत्तर: जिथे देवाचे नाव विसरले जाते तिथे वाद वाढतात. सर्वांनी एकत्र येऊन आरती व नामजप करावा. प्रत्येकाने चुका मान्य कराव्यात. संवाद प्रेमाने ठेवल्यास घर मंगलमय होते. प्रश्न: स्वामी, मनात नेहमी नकारात्मक विचार का येतात? उत्तर: नकारात्मक विचार झाडाच्या कोरड्या पानासारखे पडू दे. नवीन सकारात्मक विचार त्यांचं रोपण तुझ्या मनामध्ये होऊ दे. नामजप करताना मनात चांगल्या गोष्टींची कल्पना कर. विचार पवित्र ठेवलास की परिणामही पवित्र होतो. प्रश्न: स्वामी, मृत व्यक्तीचे स्वप्नात दर्शन का होते? उत्तर: आत्मा काही सूचित करू इच्छितो तेव्हा स्वप्नात येतो. भीती बाळगू नकोस. स्वामींचे नाव घे. त्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रार्थना कर. श्रद्धेने प्रार्थना केल्यास आत्मा समाधानी पावतो. प्रश्न: स्वामी, आयुष्यात सतत नुकसानच का होते? उत्तर: नुकसान म्हणजे शिकवणी. प्रत्येक नुकसान पुढील यशाची तयारी असते. दुःख न ठेवता अनुभवातून शिका. श्रद्धेने पुढे चला आणि स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. प्रश्न: स्वामी, माझे कार्य अर्धवट का थांबते? उत्तर: अधीरता ही अडथळ्याचे मूळ आहे. शेवटपर्यंत प्रयत्न कर. नामस्मरण ठेवल्यास ऊर्जा वाढते. शेवटचा टप्पा कठीण असतो पण तितकंच यश लपलेलं असतं. प्रश्न: स्वामी, मला नेहमी राग येतो. उत्तर: राग हा अज्ञानाचा ज्वालामुखी आहे. राग आला की मौन राख आणि स्वामींचा फोटो पहा. काही क्षणात राग शांत होतो. प्रेम वाढव आणि संयम ठेव. प्रश्न: स्वामी, घरात नकारात्मक ऊर्जा का वाटते? उत्तर: जिथे देवाचे नाम असते तिथे वाईट शक्ती टिकत नाही. रोज धूप दीप आणि जप कर. प्रत्येक कोपऱ्यात नामध्वनी झाला की घरात मंगलमय होते. प्रश्न: स्वामी, सतत अपयश का मिळते? उत्तर: अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे. जो मनुष्य पडल्यावरही उभा राहतो त्याच्यावर स्वामींची कृपा असते. नामस्मरणाने धैर्य वाढते आणि योग्य वेळ आली की यश मिळते. प्रश्न: स्वामी, माझे मित्र माझ्यासोबत विश्वासघात करतात. उत्तर: खरे मित्र नेहमी तुझ्या आनंदात नसतात, ते तुझ्या दुःखात ओळखले जातात. स्वामी सांगतात की विश्वास धैर्यावर नाही तर प्रेमावर ठेव. स्वामींचे नाव घेतले की खरी मैत्री मिळते. प्रश्न: स्वामी, माझ्या जीवनात शांती नाही. उत्तर: शांती बाहेर शोधू नकोस, ती तुझ्या मनातच आहे. जेव्हा तू स्वामींच्या नामात तल्लीन होतोस तेव्हा मन शांत होते. संतोष ठेव आणि कृतज्ञ राहा. प्रश्न: स्वामी, माझ्या मनात नेहमी संशय येतो. उत्तर: संशय हा भक्ताचा शत्रू आहे. श्रद्धा ठेव आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. जिथे विश्वास असतो तिथे कृपा आपोआप प्रकट होते. संशय टाळ आणि नामस्मरण वाढव. प्रश्न: स्वामी, माझ्या कष्टाचे फळ का मिळत नाही? उत्तर: कष्ट कधी व्यर्थ जात नाही. प्रत्येक प्रयत्न स्वामींच्या नजरेत जातो. काळ आला की फळ मिळते. धीर धर. स्वार्थाशिवाय कर्म कर आणि नामजप सुरू ठेव. प्रश्न: स्वामी, माझ्या घरात सतत आजारपण का असते? उत्तर: जिथे वातावरणात ताण असतो तिथे रोग वाढतात. घरात नामजप चालू ठेव. तुळशी, दीप आणि आरतीचा धूर शुद्धता आणतो. हे काम श्रद्धेने केल्यास आरोग्य सुधारते. प्रश्न: स्वामी, माझी मनोकामना कधी पूर्ण होईल? उत्तर: प्रत्येक इच्छा योग्य वेळेवर पूर्ण होते. तू श्रद्धा आणि संयम ठेवलास की स्वामी स्वतः योग्य मार्ग दाखवतात. अधीर होऊ नकोस, विश्वास ठेव. प्रश्न: स्वामी, माझे नशीब वाईट आहे का? उत्तर: नशीब बदलते जेव्हा विचार बदलतो. स्वामी सांगतात की मनुष्य कर्माने नशीब लिहितो. नकारात्मक विचार सोडून नामस्मरण कर. स्वामींच्या कृपेने नशीब उजळते. प्रश्न: स्वामी, घरातील लहान मुले आजारी पडतात. उत्तर: मुलांच्या भोवती सतत सकारात्मक ऊर्जा ठेव. स्वामींचे नाम दररोज ऐकव.
घरात स्वच्छता, तुळस आणि दीप असला की रोग कमी होतात. श्रद्धेने सेवा कर. प्रश्न: स्वामी, मला सदैव तुमची कृपा कशी मिळेल? उत्तर: स्वार्थाशिवाय केलेली भक्तीच स्वामींना प्रिय असते. नामस्मरण, दया, संयम आणि प्रामाणिकपणा ठेव. ज्या मनात स्वामींचे नाव असते तेथून कृपा कधीही दूर जात नाही. तर हे होते स्वामी भक्तांच्या मनातील प्रश्न आणि स्वामींनी काय उत्तर दिले ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल. तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन या प्रश्नांच्या उत्तराद्वारे झालंच असेल. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.